हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आजपासून आपण आरीवर्कचे क्लास पुन्हा चालू करत आहे. तर डे 1ला आपण आपल्याला कोणकोणते मटेरियल लागणार आहे ते बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, या 4 आरी निडल आहेत. या 4ही सुया वेगवेगळ्या आहेत. नंतर मी सुयांचा सविस्तर व्हिडिओ बनवेनच, तेव्हा सांगेन कोणती सुई कशी दिसते आणि त्यांची नावे काय आहेत आणि कोणत्या कामासाठी कोणती सुई लागते ते. तर पुढे बघूया आपण. तर हे गोल्डन मोती लागणार आहेत आपल्याला. हे 2 नंबरचे मोती आहेत. त्यानंतर आपल्याला लागणार आहेत शुगर बीट्स. तर बघा, शुगर बीट्स घेताना आपल्याला कधीही सर्वात लहान साईजचे शुगर बीट्स घ्यायचे आहेत. जाड शुगर बीट्स घ्यायचे नाही आहेत, त्याने आपल्याला फिनिशिंग येत नाही. तर शुगर बीट्स घेताना आपल्याला हातावर चोळून बघायचे आहेत. आपल्या हाताला जर त्याचा कलर लागला, ते शुगर बीट्स घ्यायचे नाहीत. ते शुगर बीट्स ओरिजिनल नसतात. तर पुढे आपल्याला लागणार आहे मार्किंग चॉक. बघा, नंतर लागणार आहे आपल्याला सिक्वेन्स. तर सिक्वेन्सला टिकलीसुद्धा म्हणतात. तर बघा, टिकलीमध्ये 2 प्रकार असतात, एक लहान साईज आणि एक मोठी साईज. तर आपण कोणतीही वापरू शकतो आणि यात आपल्याला सगळे कलर भेटतात. तर पुढे बघा, हे पांढरे आणि गोल्डन मोती आहेत. तर हे आपल्याला माळेत येतात आणि हे प्लास्टिकचे असतात. तर याच्यात व्हरायटी नसते, एकाच क्वालिटीचे मोती भेटतात आपल्याला सगळीकडे. तर याच्यात 2, 3, 4, 5 आणि 6 या साईज भेटतात आणि हे आपल्याला माळेत येतात. याच्या माळा असतात. तर पुढे बघा आपण, ह्या मिरर आहेत. तर मिरर आपल्याला सर्व साईज आणि आकारात मिळतात. तर याच्यात कलरसुद्धा मिळतात. तर पुढे बघा, पुढे आपल्याला लागणार आहे प्लास्टिकचे कुंदन. तर यात सुद्धा सर्व साईज आणि कलर असतात आणि आपल्याला यात गोल आणि पान आकाराचे ड्रॉप शेपचे कुंदन मिळतात. तर पुढे बघा, यात आपल्याला मल्टी कलरचे सुद्धा कुंदन मिळतात. तर बघा, मल्टी कलरचे कुंदन कसे दिसतात, खूप सुंदर दिसतात हे ब्लाऊजवरती वर्क केल्यानंतर. तर नंतर बघू आपण, ह्या बॉल चेन आहे. तर बॉल चेन आपल्याला स्टिच केलेल्या ब्लाऊजवरती वर्क करताना लागते आणि याचं वर्कसुद्धा खूप छान दिसतं. तर बघा कसे दिसते ही. नंतर आपल्याला स्टोन चेन लागणार आहे. तर स्टोन चेन बघा कशी दिसते, याच्यावर स्टोन असतात आणि याचं वर्क तर खूपच सुंदर दिसतं ब्लाऊजवरती. याच्यात सुद्धा खूप सारे कलर असतात. तर बघा, पुढे आपल्याला गहू बीट्स लागणार आहेत. तर आपल्याला बीट्समध्ये 2 कलर असतात, एक व्हाईट आणि एक गोल्डन. तर हे सर्व बीट्स आपल्याला माळेतच भेटतात, माळेतच येतात ते आणि या सर्व बीट्सची क्वालिटी सेमच असते सर्व. तर पुढे बघा, हे कुंदन, हे कोटिंगचे कुंदन आहेत. याला साईडने कोटिंग केलेलं असतं. तर याच्यात पण आपल्याला कलर, आकार आणि साईज भेटते. तर पुढे बघा, आपल्याला कट बीट्स लागतात. तर हे कट बीट्स पाईपचे तुकडे केल्यागत दिसतात, बारीक शुगर बीट सारखे असतात. तर पुढे मेजरिंग टेप बघा.
फर्स्ट आपल्याला ब्लाऊजचं मेजरमेंट घेण्यासाठी वर्क करताना मेजरिंग टेप लागतो. तर पुढे थ्रेड, आपला मशीनचा थ्रेड. तर याच्यात 2 प्रकार असतात, एक साधा थ्रेड आणि एक पॉलिस्टर थ्रेड. तर आपल्याला वर्कमध्ये पॉलिस्टर थ्रेड वापरायचा आहे. तर पुढे बघा जरदोसी. तर ही जरदोसी स्प्रिंग जरदोसी आहे. याच्यात पण 2 प्रकार असतात, एक स्प्रिंग जरदोसी आणि एक कोरा जरदोसी. तर बघा कोरा जरदोसी कशी दिसते. याचं वर्क तर खूपच सुंदर दिसतं आणि ते करायला तितकंच अवघड असतं. तर आपण पुढे शिकूच. नंतर आपल्याला फॅब्रिक ग्लू लागतो कुंदन चिटकवण्यासाठी. तर बघा पुढे सिल्क थ्रेड. तर हा RTC कंपनीचा सिल्क थ्रेड आहे. तर सिल्क थ्रेडमध्ये पण आपल्याला सर्व कलर भेटतात. आणि हा जरी थ्रेड. तर जरी थ्रेड आपल्याला वर्कमध्ये खूप जास्त प्रमाणात लागतो. तर हा दयाल या ब्रँडचा आहे सिल्क जरी थ्रेड. तर बघा याच्यात 2 कलर असतात, एक गोल्डन आणि एक सिल्वर. आणि ह्या 2 सुया. तर ह्यातली एक सुई आपल्याला जरदोसीला लागते, छोटी सुई, आणि मोठी सिल्क थ्रेडचं वर्क करताना लागते. तर बघा नंतर आपल्याला मार्किंग पावडर लागते. तर मार्किंग पावडर कशी वापरायची ते आपण पुढे बघू. त्यानंतर आपल्याला मेन म्हणजे कपडा लागतो. तर हा कपडा पैठणी सिल्कचा आहे. तर आपल्याला वर्क करताना हाच कपडा वापरायचा आहे किंवा पैठणीच्या साडीवरचा कपडा वापरायचा आहे. तर आपल्याला प्रॅक्टिस करेपर्यंत आपण साधा ब्लाऊजचा पीस असतो तो वापरला तरी चालेल. आणि त्यानंतर आपल्याला 18 इंची वुडनची रिंग लागते आणि 18 इंची स्टँड लागतं. हे स्टँड बघा लोखंडाचं आहे. तर याला कमी जास्त करायला पण असते सिस्टीम आणि 4 पाय असतात. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेनच की स्टँड कसं जोडायचं, रिंगला कपडा कसा लावायचा. आणि ही वुडनची रिंग असल्यामुळे ह्यात कपडा अडकवला की तो असा फसकतो. तर त्यासाठी काय करायचं ते पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर ही रिंग बघा अशी असते. यालाही 2 रिंग असतात, एक आतली आणि एक बाहेरची. तर बाहेरच्या रिंगला आपल्याला कमी जास्त करण्यासाठी, कपडा टाईट करण्यासाठी स्क्रू असतो.